कोणत्या लहानात लहान पूर्णवर्गीय संख्येस कोणत्या लहानात लहान पूर्णवर्गीय संख्येस 12, 20, 25 ने पूर्ण भाग जातो. 12, 20 आणि 25 ने पूर्ण भाग जातो. बघा अशा पद्धतीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला. बघा या टाईपचा तुम्हाला कदाचित प्रश्न एखादा विचारला जातो. प्रश्न आहे कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस. प्रश्न बघा पूर्ण तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस. काय शब्द आहे लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12, 20 आणि 25 ने पूर्ण भाग जातो. कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12, 20 आणि 25 ने पूर्ण भाग जातो. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रश्नासाठी कसं सोडवायचं ते तुम्हाला टेक्निक मी सांगतो आता. आणि जर तुम्हाला येत असेल ना सोडवा, मी सोडवेपर्यंत तुम्ही पण सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काय हरकत नाही आपल्याला. ओके. तर बघा लहानात लहान शब्द वापरलाय म्हणून आपण काय करणार यांची लसावी काढणार. काय करणार आपण लसावी काढणार. पण लसावी काढताना बघा कसं काढायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. थोडं वेगळ्या पद्धतीने काढायचं आपल्याला याची लसावी ॲक्च्युली. ओके. तर इथं काय करायचं सर्वात आधी असं नाही की आपण थोडे मोठ्या संख्येने भाग देऊ म्हणजे 20 ने भाग देऊ 5 ने भाग देऊ म्हणजे पटापट होऊन जाईल असं नाही. या केसमध्ये काय करायचं तुम्हाला पहिले 2 ने भाग द्यायचा आहे. ज्यावेळेस 2 ने कोणालाच भाग जात नसेल त्यावेळेस 3 ने द्यायचा आहे आणि ज्यावेळेस 3 ने कोणाला भाग जात नसेल त्यावेळेस 4 ने द्यायचे. या पद्धतीने भाग द्यायचा असतो. तर बघा आता मी 2 ने भाग देतो. बेसक 12 आणि बेद आहे 20. 25 ला भाग दिला नाही म्हणून 25 आहे तसंच लिहून घेतलं. ओके. याच पद्धतीने भाग द्यायचा. परत बेत्रिक 6 बेपंचे 10. 25 आहे तसं लिहून घेतलं कारण 25 ला भाग दिलाच नाही आपण. आता काय होतं आपल्या केसमध्ये 3 एकच आहे इकडे 3 नाही काय नाही आणि इकडे 5 आणि 25 आहे. तर आपण काय करूया पहिले 5 आणि 25 ला भाग देऊया कारण 3 आणि 2 संख्येना भाग जात नाही ना पण 5 आणि 2 संख्येना भाग जातोय म्हणून 5 आहे की 5 5 5 25. इथं आहे 3 आहे तसं लिहून घेतलं. परत 3 1 3 5 आहे तसं लिहून घेतलं. परत 5 1 5 या पद्धतीने. तर एक एक सगळीकडे बाकी आले विषय संपला. मग आता काय होणार जे या रकान्यामध्ये जेवढे पण अंक आहेत त्यांचा काय करणार आपण गुणाकार करणार. बघा 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5. तर या केसमध्ये काय झालंय या दोघांची जोडी दिली आहे आणि या 5 आणि या 5 ची काय जोडी आहे पण 3ला जोडी नाहीये. काय या केसमध्ये 3ला जोडी नाहीये म्हणून काय करायचं 3ला आपण जोडी द्यायची. जरी 3ला जोडी नसेल तरी त्याला जोडी घ्यायची. म्हणजे जेवढे या रकान्यामध्ये जेवढे पण अंक येतील त्या सर्वांच्या काय बनवायच्या जोड्या बनवायच्या. म्हणजे बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. बघा आता आपल्याकडे 5 2 5 होते त्यांची ते आपल्याकडे जोडी होती मग आपण एक जोडी घेतली. परंतु 3ला जोडी नव्हती म्हणून तरी 3ला एक जोडी एक्स्ट्रा दिली. म्हणजे ज्या अंकाला जोडी नसेल त्याला एक जोडी देऊन टाकायचा या अशा केसमध्ये. फक्त मग काय होणार या दोघांचा तिघांचा गुणाकार होणार. 2 दुने 4 3 त्रिक 9 आणि 5 5 25. ओके 5 5 25. पण परत 25 9 चौक 36 गुणिले 25. 9 चौक 36 9 दुने 18 9 त्रिक 27 9 चौक 36. मग परत 36 आणि गुणिले 25 या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा. 25 होतात तुमचे 90 पैकी 9 हाच्याला 9. 25 होतात तुमचे 150 150 पैकी 0 हाच्याला 15. 25 चौक 100 25 5 125 आणि 25 150 होतात. 150 पैकी 0 15 इथे ठेवलं
25 त्रिक 75, 75 आणि 15, 75 आणि 15 झाले तुमचे 90. किती झाले? 90. म्हणून ती संख्या कोणती लहानात लहान संख्या आहे ती? तर 90 ही संख्या लहानात लहान आहे. कोणती संख्या लहानात लहान आहे ती? 90 ही संख्या लहानात लहान आहे. काय काय केलं? या पद्धतीने सुरुवात छोट्या संख्येपासूनच करायचंय. छोट्या संख्येची सुरुवात झाली त्याच्यानंतर यांचे अवयव पाडायचे आणि ज्या अवयवाला ज्या अंकाला जोडी नसेल त्याला जोडी द्यायचे आणि सर्वांचं काय करायचं? गुणाकार करायचा. बस फिनिश. यही करणे का है. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तोपर्यंत लिहून घ्या तुम्ही. ओके गाइस, पुढचा प्रश्न आहे बघा. दोन संख्यांचा मसावी, दोन संख्यांचा मसावी 17 व लसावी 85 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कोणत्या? बघा मित्रांनो, हे थोडं आता हार्ड लेवलचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. कारण पहिले सोपं 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 नंतर थोडा हार्ड. पहिले तुम्हाला गुडघे इतकं पाण्यात ढकलणार, मग हळूहळू पाणी वाढत जाणार. त्या पद्धतीने गणित आहे. पहिले सोपं 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 थोडं मग हार्ड 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 असे लेवल वाढत जाते. त्याच पद्धतीने बघा. ओके, तर बघा दोन संख्यांचा मसावी 17 आणि लसावी किती आहे? 85 आहे. तर त्या संख्या आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला एकही संख्या दिलेली नाही, त्यामुळे आपल्याला त्या संख्या काय करायचं आहे? शोधायचं आहे. आता काय करणार बघा. सगळ्यात पहिले ना काय करायचं? या 85 भागिले 17 म्हणजेच काय करणार आपण? इथं लसावी छेद मसावी काय करायचं? लसावी छेद मसावी या पॅटर्नचा आपण या ठिकाणी वापर करणार. प्रत्येक ठिकाणी बघा कसं सोडून देतो ते व्यवस्थित लक्ष द्या. मग 17 एकी 17, 17 पाचा 85. कशाने 17 ने भाग दिला आपण? 17 एकी 17, 17 पाचा 85. म्हणजे 17 पाचा काय झालं? 85 झालं. म्हणजे इथं 5 आले. मग 5चे काय पाडायचे? अवयव पाडायचे. 5चे अवयव कसं येणार? 5 गुणिले 1. कसा अवयव येणार 5चे? 5 गुणिले 1. कारण 5ला जोडीला कोण नाही ना, आहे का नाही? जर जोडीला कोणी राहिला असेल तर वेगळी गोष्ट राहिली असती, पण जोडीला कोण नाही म्हणून 5 गुणिले 1 असा अवयव पाडणार. मग काय करणार आपण? ही जी मसावी आहे मग या 5 गुणिले पहिली संख्या काढण्यासाठी, म्हणजे पहिली संख्या बरोबर 5 गुणिले 17 काय करायचं? या जो मसावी आहे त्याच्याने गुणायचं आहे या अवयवाला. या पहिल्या अवयवाला कशाने गुणायचं? मसावीने गुणायचं. मग 17 पाचा 85, 17 पाचा 85. आणि दुसरी संख्या बरोबर 5 नाही 1 गुणिले 17. 1 गुणिले 17. कारण काय करणार? 1 गुणिले 17 करणार. म्हणजे दुसऱ्या अवयवाने परत 17लाच गुणायचं आहे. म्हणजे दुसऱ्या अवयवाने परत कशाने गुणायचं आहे? मसावीलाच गुणायचं आहे. म्हणून 17 एकी 17, 17 एकी 17. म्हणजे दोन संख्यांचा मसावी 17 आणि लसावी 85 आहे. तर त्या संख्या कोणत्या आहेत? तर एक संख्या आहे 85 आणि दुसरी संख्या आहे 17. या पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकतात. काहीच हरकत नाही. ओके, काही हरकत नाही. या पद्धतीने आन्सर निघतो. बघा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. या क्वेश्चनला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तुम्ही लाईफ टाईम कधीच विसरणार नाही. ज्यावेळेस आपल्याला दोन्ही संख्या दिलेल्या नसतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? लसावी छेद मसावी करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने केल्यानंतर भाग दिल्यानंतर काय येतो? 5. 5चे काय पाडायचे? अवयव पाडायचे. मग 5 आहे की 5 आणि गुणिले 1 म्हणजे 1 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 1 असा अवयव पडला. मग पहिली संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 5 गुणिले म्हणजे पहिला अवयव गुणिले मसावी त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 85 आली. आणि दुसरी संख्या काढताना काय करावं लागेल? हा दुसरा जो अवयव पडला आहे त्याच्याने आणि त्या मसावीने गुणाकार करायचे म्हणजे 17 आली. म्हणजे पहिली संख्या 85 आणि दुसरी संख्या आहे
17 या पद्धतीने आन्सर सोडवायचा आहे. चला लिहून घ्या पटकन, तोपर्यंत मी दुसरा प्रश्न देतो. ओके, आता लसावी मधला पुढचा प्रश्न आहे. कोणत्या लहानात लहान संख्येला संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते 16 ने भागले असता बाकी 9 उरते 16 ने भागले असता बाकी 9 उरते 18 ने भागले असता बाकी 11 उरते 18 ने भागले असता बाकी 11 उरते. तर आपल्याला काय काढायचं, कोणती लहानात लहान संख्येला ओके. तर या प्रश्नाला कसं सोडवायचं मित्रांनो, लक्ष द्या जरा. प्रश्न पण एवढा अवघड पण नाही आहे. प्रश्न पहिले समजून घ्या की प्रश्न आपल्याला काय विचारलंय. प्रश्न बघा, कोणत्या लहानात लहान संख्येला, आपल्याला काय विचारलंय, लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते, त्याच्यानंतर 18 ने भागले असता बाकी 11 उरते. तर काय काढायचं आपल्याला, त्यात जी कोणती लहानात लहान संख्या आहे की त्याच्याने ह्या पद्धतीने बाकी जर आपण भागलं तर बाकी उरत असते, त्या संख्या आपल्याला शोधायचं आहे. सर्वात प्रथम काय करायचं याच्यामध्ये, ओके, 12 ने भागले 12 वजा 5 बाकी किती उरते, 5 उरते, म्हणून 12 5 यांचा फरक काढायचा. 12 ने भागले असता 5 उरते ना, 12 वजा 5 करायचा. पुढे 16 ने भागले असता किती उरते, 9 उरते, म्हणून 16 वजा 9 करायचा. पुढे 18 ने भागले असता किती उरते, 11 बाकी उरते, म्हणून 18 वजा 11 करायचा. 12 वजा 5 का केलं आपण समजून घ्या. कारण याच्यासाठी केलं, कारण 12 ने भागले असता 5 उरते म्हणून वजा 5 करणार, 16 ने भागले असता 9 उरते म्हणून 9 वजा करणार, आणि 18 ने भागले असता 11 उरते म्हणून 11 वजा करणार. मग यांची वजाबाकी किती येणार, तर यांची वजाबाकी येणार तुमच्यासाठी 7, यांची वजाबाकी पण 7 आणि यांची वजाबाकी पण 7. कॉमन 7 7 आले. जर समजा अशा केसमध्ये, म्हणजे अशा प्रश्नांमध्ये हा 7 आणि हा 7 म्हणजे तिघं जर सारखी जर बाकी आली नाही, तर तो प्रश्न चुकीचा असतो. काय असतो, तो प्रश्न चुकीचा असतो. जर बाकी सारखी आली तर प्रश्न बरोबर आहे. मग काय संख्या म्हटले म्हणून काय काढायची, लसावी काढायची. लसावी कशी काढणार आपण, 12 नंतर 16 नंतर 18 यांची काय करणार आपण, लसावी काढणार. बघा मग सरळ यांचा गुणाकार करणार आपण. 4 ने भाग देऊया, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 18ला भाग जात नाही म्हणून आहे तसंच लिहून घेतलं. परत 3 ने भाग, 3 1 3, 3 सक 18, 4 आहे तसंच लिहून घेतलं. परत 2 1 2, 2 2 4, 2 त्रिक 6, मग परत 2 1 2 आणि 3 1 3 लसावी काढतोय आपण. मग यांचा चौघांचा गुणाकार करायचा आपल्याला. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, मग 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 दुने 48, 24 दुने किती होतात 48, 48 गुणिले शेवटचं 3, 8 त्रिक 24, 4 हाच्याला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14,
म्हणजे यांचे 12, 16 आणि 18 यांचा लसावी किती आला रे? तर लसावी आला आहे 144. किती आला लसावी? 144. या पद्धतीने लसावी तर तुम्हाला काढायचं शिकवलं, त्यामुळे काय एवढं सांगायची गरज नाही, फक्त तुम्हाला असं जरी काढून दिलं तरी चालेल. मग 144 काय आला? लसावी आला. पुढे काय करणार मग? 144 वजा हा जो कॉमन 7 आला होता ना, तिन्ही संख्यामध्ये कॉमन 7, ही संख्या फक्त याच्यातून काय करायची? वजा करायची. काय करायची? वजा करायची. मग किती आलं? वजा बाकी किती आली? 137. बाकी किती आली? 137. मग ती लहानात लहान संख्या कोणती रे? हा प्रश्न विचारला तर कोणती संख्या आहे ती? 137 आहे. बस काय काय पहिली स्टेप काय केलं? सगळ्यातून जेवढे बाकी आहेत ते सगळं वजा करून टाकायचं, कॉमन वजा येणार आणि हाय ज्या संख्या दिलेल्या आहेत 12, 16, 17 यांचा लसावी काढायचा आणि त्या लसावीमधून जी कॉमन संख्या वजा असते तेवढी वजा करून टाकायची. फिनिश. एवढंच काम करायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके गाईज, पुढचा प्रश्न आहे बघा. 12.5, 0.75 आणि 25 यांचा लसावी आणि मसावी दोन्ही पण क्रिया आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे पॉईंटचे एक्झाम्पल किंवा दशांश अपूर्णांकांचे एक्झाम्पल आहेत. तर या एक्झाम्पलच्या पण लसावी मसावी आपल्याला काढता यायला पाहिजे. याच्या अगोदर मी तुम्हाला अपूर्णांकाची लसावी मसावी पण शिकवलेली आहे. तर बघा, पहिला आपण काढूया लसावी. काय काढूया? लसावी काढूया. लसावी काढण्यासाठी काय करूया आपण? 12.5 परत 0.75 ह्याच्या तिन्ही पण संख्या आहेत ना, तिन्ही पण ज्या संख्या आहेत त्यांच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 12.5 गुणिले, आता इथं पण बघा, इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. पॉईंट नंतर किती? 75 ला 2 अंक आहेत, म्हणून इथं गुणाकार करायचा 100. बघा, पॉईंट नंतर सर्वात जास्त अंक कोणत्या संख्येला आहे? मधल्या संख्येला आहेत. किती अंक आहेत पॉईंट नंतर? 2. मग याचा पॉईंट काढायला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 100 ने गुणावं लागेल. ज्यावेळेस तुमचं मी शेकडावारीचं एक प्रकरण घेईल त्यावेळेस तुम्हाला गुणाकार भागाकार सगळं समजून सांगेल. मग याला जर आपण 100 ने गुणालो तर याला पण 100 नेच गुणायचंय आणि हिला या संख्येला पण 100 नेच गुणायचंय. म्हणजे तुम्ही ज्या संख्येला मोठ्या संख्येने गुणणार त्याच संख्येना सर्वच संख्यांना गुणायचं आहे. आता सर्व संख्यांना आपण गुणणार, मग यांचा गुणाकार येणार तुमचा 1250. काढून घ्या, वाटल्यास तुम्ही गुणाकार करून घ्या, 1250च येतं. यांचा गुणाकार येतो तुमचं 75, कारण पॉईंट निघून जाणार 75 राहणार. आणि याचा गुणाकार येईल 25चे, कारण त्याला काहीच नाही, पॉईंटच नाही, डायरेक्ट 100 गुणिले केलं म्हणजे 2 शून्य तिकडे फक्त वाढवायचं काम आहे. मग आपण काय करणार? एकाच संख्येने तिघांना भाग देणार. आपण काय काढतोय? पहिले लसावी. मग बघा, 25 5 125 हा शून्य आहे तसंच राहणार. 25 5 125, 25 3 75 आणि 25 1 25. समजलं का? 25 5 125 हा शून्य आहे तसंच काय ठेवला. 25 3 75, पुढे 25 1 25, 2 शून्य आहे तसंच ठेवले. पुढे काय करणार आपण? पुढे काय करणार? परत 25 ने भाग देणार. 25 दुने 50, 25 चौक 100, 3 आहे तसंच लिहिणार. 25 दुने 50, 25 चौक 100. परत 2 ने भाग जातोय, बे 1 बे, बे दुने 4, 3 आहे तसं लिहिणार. मग 3 1 3 आणि शेवटी बे 1 बे. या पद्धतीने आपल्याकडे संख्या राहिल्या. आता काय करायचं? 25 चा वर्ग किती रे? 625. सरळ सरळ किती? 625. 25 चा वर्ग किती? 625. आणि तिघांचा गुणाकार 3 दुने 6, 6 दुने 12 गुणिले किती? 12. समजलं का? आपण यांचा गुणाकार करतोय. 25 चा वर्ग 625 आणि तिघांचा गुणाकार 3 दुने 6, 6 दुने 12. मग परत 12 पंचे 60 हाच्याला 6, 12 दुने 24 आणि 60 किती होतात? 24 आणि 60 30, 30 शून्य हाच्याला 3, 12 सकम 72 आणि 3 आणि 3 75. सॉरी, इथं 75 हा. 12 सकम 72 आणि 3 75. म्हणजे यांचा गुणाकार किती? लसावी किती आली? नॉर्मली 75 आली. किती आली? 75 आली. पण इथं बघा, आपण पॉईंट काढण्यासाठी कितीने गुणालो होतो? 100 ने गुणालो होतो. कितीने गुणालो होतो? 100 ने गुणालो होतो. म्हणून पण याला काय करायचं? 100 ने भागायचं आहे. 100 ने काय करायचं? भागायचं आहे. म्हणजे आपण पॉईंट काढण्यासाठी 100 ने ज्या संख्येने गुणणार शेवटी जो उत्तर येणार त्याला त्या संख्येला त्याच संख्येने काय करायचं? भागायचं आहे. मग यांचा भाग दिला, भाग कॅन्सल होणार. मग किती उरणार आपल्याकडे? शेवटी फक्त 75. किती उरणार? 75. म्हणजे एकंदरीत लसावी किती आली? मग 75 आली. म्हणजे 12.5 आणि 0.75 आणि 25 चा लसावी किती? तर 75 लसावी आहे. या पद्धतीने लसावी काढायचं आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला मी लसावीचं सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्हाला मसावी पण यायला पाहिजे. तर बघा मसावीचं काय आहे ते बघूया आपण.
ओके, बाकी सेम संख्या आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत. ओके, सेम पद्धतीने आपण पॉईंट काढून घेतलं, सेम पद्धतीने पॉईंट काढायचा, काय प्रॉब्लेम नाही. सेम पद्धतीने मांडणी करायचं. फक्त आपण जे इथं पहिले लसावी काढली तर आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचे. मग बघा 25 एक 25 25 त्रिक 75 सॉरी 25 5 125 इथं शून्य राहिले. 25 त्रिक 75 25 एक 25 इथं 100 राहिले. ओके, आता याच्या पुढे काय होतंय, हा 50 आणि हा 100 या दोन संख्येला तर भाग जात आहे, पण या 3 ला काय भाग जात नाही. 3 ला काय भाग जात नाही, म्हणून काय करणार. आणि मसावीचा नियम काय आहे, जर भाग जात असेल तरच भाग द्यायचं, जात नसेल तर तिथं काय करायचं, आपल्याला स्टॉप करायचं आहे. म्हणजे आपण कशाने फक्त काय संख्या काय मिळालं, या संख्येतून आपल्याला फक्त 25 काय मिळाली, मसावी मिळाली. 25 काय मिळाली, मसावी मिळाली. मग सेम पद्धत आपण पॉईंट काढायला कितीने गुणालो होतो, 100 ने गुणालो होतो. म्हणजे इथं पॉईंट इथे पण कितीने भागणार, आपण 100 ने भागणार. 100 ने गुणालो 100 ने भागायचा, यांचा भागाकार येणार 0.25. काय येणार, 0.25. एकंदरीत मग समजा या 12.5 आणि 0.75चा लसावी किती मगाशी सांगितलं मी, तर लसावी आहे 75. ओके, आणि मसावी किती, मसावी आहे 0.25. या पद्धतीने पॉईंटचा पण तुम्ही लसावी मसावी काढू शकतात. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. तर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी बिंदास कमेंट करा. व्हिडिओ आवडणारच तुम्हाला, मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आणि जे सुरुवातीला मी तुम्हाला जे काही सूचना दिल्या त्याचे अवश्य पालन करा. लसावी मसावी हा टॉपिक आपला पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.